मी आज मुद्दाम स्पेसिफिक केलं होतं की मला 11 वाजता सगळे हजर. प्रोसिजरमध्ये आपण 3 स्लाइड सांगितले आहे ना. आपण प्रॅक्टिकली ते एकेकाला 3 स्लाइड देत बसण्यापेक्षा एकच स्लाइड घेतो. सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की प्रॅक्टिकल करताना तुमची नोटबुक उघडून नोटबुकवर असं ठेवायचं आहे. स्लाइड जी आहे ती नोटबुकवर घ्यायची. का बरं? का बरं नोटबुकवर खाली खाली घ्यायचं, असं खाली घ्यायचं? असंच का बरं ठेवायचं नोटबुकवर? का सांगते मी? कलर दिसून येतो. हां, आपल्याला कलर बघायचा आहे की काय पाहायचं आहे? ॲग्लुटिनेशन पाहायचं आहे की त्याच्यात क्लम्पिंग झाला आहे का, त्याच्यात ग्रॅन्युल्स दिसत आहे का, ते आपल्याला बघायचं आहे. कलर्स नाही बघायचं आहे. कलर तर प्रत्येकाचा चेंज होतो. जसं ज्याचा फ्लुइडिटी किंवा ज्याचा कलर असेल, ज्याचा हिमोग्लोबिन पर्सेंटेज जास्त असेल, त्यानुसार सिरा टाकल्यानंतर कलर चेंज आपल्याला बघायला मिळतो. पण आज आपल्याला जे बघायचं आहे, फोकस जे करायचं आहे ते ॲग्लुटिनेशन बघायचं आहे. ग्रॅन्युल्स कुठल्या याच्यामध्ये प्रेझेंट आहे ते बघायचं आहे. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे ना? ब्लड ग्रुप आपापले कोणाला नाही माहिती आहे बॅचमध्ये? हां, तुलाच नाही माहिती का? अरे मग तर कन्फर्मेशन कसं होईल? मी म्हटलं की आपलं कन्फर्मेशन होऊन जाते की डेमो दाखवल्यानंतर. तुला अजून ब्लड ग्रुपच नाही माहिती? काय करणार आहे मी आता किट घेतल्यानंतर?